न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। मराठा समाजाला सरकारनं आरक्षण दिल्याचं राजपत्र प्रसिद्ध केलं आहे, तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी भूमिका ओबीसी समाजानं घेतली आहे। या पार्श्वभूमीवर आता अहमदनगरमध्ये येत्या 3 तारखेला ओबीसी महायलगार मेळाव्याचं आयोजन क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानात करण्यात आलंय। या मेळाव्याची सध्या अहमदनगरमध्ये जय्यत तयारी सुरू असून टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जिल्ह्यातून सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते येत आहेत आणि नियोजनात सहभागी होत आहेत। या महायलगार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ, आमदार प्रकाश शेंडके, कल्याण दळे, महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर, डीपी मुंडे, अन्सारी शेख, कल्याण दळे आदी ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत सकल ओबीसी भटक्या विमुक्तांचा महायलगार मेळावा संपन्न होणार आहे। या महायलगार मेळाव्याच्या तयारीसाठी नगरमध्ये सकल ओबीसी भटक्या विमुक्त आघाडीच्या नेत्यांची रोज नियोजन बैठक होत आहे। ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये यासाठी नगर शहरामध्ये महायलगार मेळाव्याचं आयोजन केलंय। त्यामध्ये मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची तोफ धडाडणार आहे। क्लेरा ब्रूसच्या मैदानावर स्टेज आणि बैठक व्यवस्थेचं काम सुरू असून या मेळाव्यासाठी नगर जिल्ह्यातून लाखो ओबीसी बांधव उपस्थित राहतील असा अंदाज आहे। येत्या 3 तारखेला माननीय भुजबळ साहेब यांची सभा अहमदनगर या ठिकाणी क्लेरा ब्रूस हायस्कूल या ठिकाणी होत आहे। मी जाहीर आवाहन करतो ख्रिस्ती समाजातील प्रत्येक व्यक्तीला की तुम्ही या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहा। ह्या जागेमध्ये क्लेरा ब्रूस जागा अशी की या जागेमध्ये सावित्रीबाई फुले ह्या देखील शिकलेल्या आहेत आणि याचा इतिहास आहे या जागेचा। सावित्रीबाई फुले शिकल्यामुळे सगळ्यात राज्यामध्ये प्रथम महिला विद्यार्थी असेल तर सावित्रीबाई फुले होते आणि ह्या सभेसाठी आज मी आवाहन करतो की 3 तारखेला की सर्व उपस्थित राहावा आणि अजून आपले काही समाजाचे प्रश्न असेल ते मांडावेत आणि जो काल प्रशासनाने जे जरांगे पाटील यांच्या वक्तव्य केलं त्यांनी की मराठा समाज आरक्षणाबाबत, तर ओबीसी समाज हा देखील नाराज आहे। त्या बहुसंख्येने आपण सर्व इथं उपस्थित राहून या सभेला सर्वांनी चांगला प्रतिसाद द्यावा आणि 3 तारखेला काही प्रश्न असतील आपल्या ओबीसी मार्फत ते सर्वांनी मांडावेत आणि आपला ओबीसीसाठी जे काय करता येईल तेवढं आपण करण्यात यावा हे मी सर्वांना जाहीर आवाहन करतो। नमस्कार, सर्व ओबीसी समाजांना व सर्वांना नम्र विनंती करण्यात येत आहे की दिनांक 3/2/24 रोजी माननीय अन्न व संरक्षण मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब यांची अहमदनगर येथे सायंकाळी 5 वाजता सभा आयोजित केलेली आहे। तरी सर्व समाजातील बांधवांना नम्र विनंती करण्यात येते की या सभेसाठी आपण सर्वांनी वेळेत वेळ काढून त्या ठिकाणी हजर राहावे अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे। या ठिकाणी सभा घेण्याचं प्रमुख कारण म्हणजे आत्ता जो निकाल दिलेला आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, तो आपल्या समाजावर अन्यायकारक आहे तो, आणि त्या समाजाच्या विरुद्ध, त्या अन्यायाविरुद्ध आपल्याला लढा देण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी सर्वांना मी विनंती करतो व थांबतो। मेळाव्याच्या तयारीसाठी नगर शहरामधील वेगवेगळे वार्ड, त्यानंतर नगर तालुक्यातील सर्व गावे आणि वेगवेगळ्या तालुक्यातील नगर जिल्ह्यातील जे वेगवेगळे तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्यामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये सर्व समाज बांधव एकत्र करून 3 तारखेला होणाऱ्या भुजबळ साहेबांच्या सभेसाठी जास्तीत जास्त लोक उपस्थित कसे राहतील यासाठी सर्वांचं नियोजन चालू आहे। प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये जाऊन समाज बांधवाला जो आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे तो सर्वांना अन्यायकारक आहे आणि तो निर्णयासाठी आवाज उठवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे। तरी सर्वांनी त्या सभेला हजर राहावे अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो। प्रतिनिधी महेश कांबळे, नगर, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।